नमस्कार, सगळ्यांचं स्वागत करतो. मी जितेंद्र जोशी, तुमच्या आवडत्या कार्यक्रमाच्या 6व्या भागात, ज्याचं नाव आहे काय ऐकू नाही आलं? चला माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणा, मंडळी. स्पर्धा संपण्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरले, शेवटचे 10 दिवस. म्हणजे आज आहे 13 मे. 22 मेला ही स्पर्धा संपते आहे. जे गाव सर्वोत्तम कामगिरी करणार आहे त्याला मिळणार आहे ही ट्रॉफी, आणि ते गाव जिंकणार आहे सत्यमेव जयते वॉटर कप 2017. या ट्रॉफीसाठी आणि या स्पर्धेसाठी सर्वोत्तम होण्यासाठी जी गावं काम करतायत, जे लोक काम करतायत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मंडळी, तरुण वर्ग कामाला लागलाय. शहरातले भाऊबंद येऊन मदत करून जात आहेत. महिलांचा सहभाग वाढतोय. काही रेकॉर्ड्स मोडले जात आहेत. इतकं सगळं होतंय ना की मी एकटा सांगू शकत नाही. काय आपल्या मेंटॉर्सना विचारूया. चला मेंटॉर्स. नमस्कार. पश्चिम महाराष्ट्राचे मावळे, सांगा 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 काय काम चाललंय? काम ते चाललंय ना, चाललंय, बरं चाललंय, काम चाललंय, खूप छान काम चाललंय. पण असं विशेष सांगण्यासारखं काही नाही. काय बोलताय तुम्ही? ठीक चाललंय, छान चाललंय, विशेष सांगण्यासारखं नाही. यांना विचारा ना तुम्ही. मी विचारणारच आहे. बोला बोला, तुम्ही बोला. मराठवाड्याची अरे मराठवाड्यात तर फारच उत्साहाने चाललेलं आहे सगळं. म्हणजे ना तो उत्साह बघून आपल्याला इतकं छान वाटतं. काय माहिती का, ऊन आहे बाहेर आणि वेळ नाहीये लोकांना, काम आहे, ते चालू आहे. पण तरी चालू आहे, बघू आता काय काय होईल. वेळ 10 नाही, दिवस चालू आहे चालू आहे म्हणतो. तिला बोलू देत नाही तू. ठीक आहे, तुम्ही बोला. बोललो तुम्हाला काय चालतंय? काम चालू आहे, काय चालू नाही? काम आमच्याकडे चालू आहे. चालू आहे. एक मिनिट, आपलं काय ठरलंय? नाही कसं आहे की तेच ते हे म्हटले तसे, ऊन खूप आहे विदर्भात, तर खूपच ऊन आहे. त्यामुळे ना लोक बाहेरच येत नाहीत कामाला. म्हणजे यांच्याकडे चांगलंच काम चालू असणार आहे, पण आमच्याकडे तेवढं काम नाही सुरू आहे. अरे काय बोलताय तुम्ही? सांगण्यासारखं विशेष काही नाही. आमच्याकडे ऊन खूप आहे, तुमच्याकडे ऊन काय? सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे चांगलं काम चालू. तुम्ही नाही सांगत, मी सांगतो. मला नाही ऐक ना आमच्याकडे नाही, अजिबात सांगत नाही. रिलॅक्स ना. हे नाही सांगणार तर मी तुम्हाला सांगणार काय काम चालू आहे. LBS अनघड दगडी बांध, पाणलोट विकासात कमाल करून दाखवणारं स्ट्रक्चर. साखळी पद्धतीने गावात बांधलेले LBS हे भरधाव वेगानं वाहणाऱ्या पाण्याचा वेग मंदावतात. परिणामी जमिनीची धूप तर कमी होतेच, पण मोठ्या प्रमाणात वाहून जाणारा सुपीक गाळ अडला जातो. त्यामुळे बऱ्यापैकी स्वच्छ पाणी गावात खाली धरणांमध्ये जमतं आणि त्यांची पाणी साठवण क्षमता टिकून राहते. तर असा हा मल्टीपर्पज LBS शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसा बनवावा यावर एक स्वतंत्र फिल्म पाणी फाउंडेशनच्या वेबसाईटवर आणि पाणी फाउंडेशन ॲपवरती पाहायला मिळेल. तर असा फक्त एक LBS इतकं मोठं काम करतो. पण माण तालुक्यातल्या बिदाल गावातल्या लोकांनी एक विचित्र संकल्प केला. वरकरणी वेडेपणा वाटणारा निर्णय घेतला. एका दिवशी 2 तासात तब्बल 200 LBS बनवण्याचा निर्णय. जागा अगोदरच निवडल्या गेल्या होत्या, टीम्स बनवल्या गेल्या होत्या आणि हे काम तंत्रशुद्ध व्हावं यासाठी आधीपासूनच फिल्म्स बघून प्रत्येक जणाने हे समजून घेतलं होतं की हा LBS कसा बनवतात. हा लूज बोल्डर स्ट्रक्चर असा बांधायचा आहे, ह्याचे दगडी असे टाकायचे. हे एका व्यक्तीकडून 10 व्यक्तींपर्यंत, असे 10 व्यक्तींकडून 100, 100कडून 1000 व्यक्तींकडे हे पोहोचलंय. 7 मेच्या सकाळी जणू काही एखादी सैनिकांची फौज बाहेर पडावी त्या पद्धतीनं गावातल्या लोकांची बटालियन बाहेर पडली. मनात आकाशाला गवसणी घालण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. पोरांपासून थोरांपर्यंत एकूण एक गावकरी नियोजनाच्या ठिकाणी जाऊन आपलं नियोजित काम करत होता. हळूहळू सपाट जमिनीवर लोकांची जिद्द, श्रम, जोश यांनी भरलेली त्यांची स्वप्न आकार घेऊ लागली. आणि फक्त 2 तासात तब्बल 200 LBS गाव जमिनीवर अवतरले. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, आत्मसन्मान होता, अभिमान होता. आणि का नसेल, कारण जगातली कदाचित ही पहिलीच घटना असेल जिथे लोकांनी एकत्र येऊन फक्त 2 तासात इतके LBS बनवले असतील. असं नाही, उभं राहून टाळ्या वाजवायला पाहिजे. 2 तासात 200 LBS. नाही, हे शक्य नाही, अशक्य वाटतंय. एखादा हल्क किंवा सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन त्यांच्या सोबत आलाय असं वाटतंय. काय रे,
काम चालू नाही म्हणत होता भारत्या. काम चालूच आहे आमच्याकडे, असं थोडी आहे. नाही म्हटलं थोडी म्हणजे हे चालू जे आहे. जबरदस्त त्याचं काम कारण सांगतो मी काय झालंय हा. की स्पर्धेचे आता फक्त 10 दिवस उरलेले आहेत. त्यामुळे सगळी अशी आघाडीची गावं हा. हे आपलं काम छुप ठेवतायत. त्यांना ते लपवायचं की दुसऱ्याला कळू नये की आपल्याकडे केवढं काम झालंय. म्हणजे पत्ते खेळताना कसे आपण पत्ते असे ठेवतो की दुसऱ्याला दिसू नये. आपल्याकडे आहे एका इस्पिकचा, पण असं दाखवायचं की आपल्याकडे दुर्री आहे. असा प्रकार चालू आहे. शाळेत असताना कोणी विचारले तुझी रिव्हिजन झाली का? नाही ग, अजून माझा दुसराच धडा चालू आहे, असं सांगणारे खूप विद्यार्थी असायचे. तसं आणि नंतर त्यांना फर्स्ट मार्क आहे. तेच पहिले येतात. इतरांना गाफील ठेवायचं बेसिकली. आणि तीच आपलं म्हणजे काम आता छान आमच्याकडे काम चालू आहे, तो आपला दोस्त आहे म्हणून सांगतो, पण ते कसं होतं मराठवाड्याला मला माहित पडू द्यायचं नव्हतं काय काम चालू आहे, म्हणून मी बोललो. मराठवाड्याला नाही, अरे गिरीशला. बाबा अगं पारे तसं नाहीये. हे पश्चिम महाराष्ट्रवाले आधीच आम्ही मागच्या वर्षी विनर वगैरे भाव खात आहेत. आलं का लक्षात मग तुला? खाणारच त्यामुळे की. माझं म्हणणं आहे की ना, कुणी भाव खाऊ दे, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कुणीही भाव खात असेल ना, मला असं वाटतं महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून आज माझी कॉलर ताट झाली आहे आणि मी आज भाव खाणार की मी महाराष्ट्राचा आहे. माझ्या महाराष्ट्रामध्ये हे काम चालू आहे, मग ते विदर्भाचं असो, मराठवाड्याचं किंवा पश्चिम महाराष्ट्राचं. आणि सगळ्यात मोठी गंमत काय ना सत्यजित दादा, की आमचे गुप्तहेर महाराष्ट्रभरात पसरलेले आहेत. शुद्ध मराठीत सांगू तर हमारे जासूस चारों तरफ फैले हुए है. वो जासूस क्या बता रहे हैं, देखिए ये फिल्म. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या लोणविरे गावची बच्चे कंपनी वॉटर कप स्पर्धा सुरू झाल्यापासून एकही दिवस घरी न राहता दररोज श्रमदानाला येते. सांगलीतील पोसेवाडीचे बाळा जाधव हे 92 वर्षाचे गृहस्थ दररोज श्रमदानाला येतात. आजोबांचा हा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यामधील शिरला गावी राज्य पोलीस ट्रेनिंग अकादमीच्या 200 जवानांनी मिळून श्रमदान केलं. पातूर तालुक्यातील पांगरताठी येथील सरपंच सौ सीताबाई चव्हाण यांनी त्यांच्या 5 वर्ष कालावधीत मिळणारं मानधन 24,500 रुपये गावातील जलसंधारणाच्या कामासाठी दिलं. वाशिम जिल्ह्यामधील कारंजा तालुक्यातल्या काकड शिवणीच्या ग्रामस्थांनी आणि श्रमकऱ्यांनी शेतात झोपड्या तयार करून राहायला सुरुवात केली आहे आणि रात्रीचा मुक्काम शेतातच असा 200 श्रमकऱ्यांनी संकल्पही केलाय. महाराष्ट्र दिनी झालेल्या महाश्रमदानात परांडी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, परांडा विधितज्ञ संघ आणि न्यायालयातील कर्मचारी यांनी परांडा तालुक्यातील बोडखा गावी जाऊन 2 तास श्रमदान केलं. पुण्यातल्या वाघोली संकुलात शिकलेल्या BJSच्या माजी विद्यार्थ्यांनी मेळघाटात असलेल्या आपल्या मूळ गावामध्ये झालेल्या महाश्रमदानात भाग घेऊन तिकडच्या कुपोषण आणि दुष्काळ या समस्यांशी झगडण्याच्या प्रयत्नाला मनापासून साथ दिली. वर्धा जिल्ह्यातील बोथडी गावाचे मंदार कंगाले दुष्काळग्रस्त शेती, 10 वर्षाचा दिव्यांग मुलगा अशा संकटांशी झुंजत असतानाही त्यांनी गावातील फक्त 3 महिलांच्या मदतीनं श्रमदानाला सुरुवात केली. त्यांची ही जिद्द पाहून इतर गावातील लोक त्यांना मदत करायला येऊ लागले आहेत. एवढंच नाही तर 10 मेला 21 दिव्यांग लोकांनी गावात श्रमदान करून त्यांचा उत्साह वाढवला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामधले पोरे गावचे आप्पासो तेली एका अपघातात आप्पांना आपला हात गमवावा लागला. पण असं असून सुद्धा आप्पा आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रमदान करतायत. बाप रे बाप, म्हणजे हे Annual झलक आहे. अनबिलिव्हेबल आहे. अनबिलिव्हेबल. हा, तर काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. एक अडचण छोटीशी अशी आहे की बरीचशी गावं आपलं जे काम आहे ते आपल्या ॲपवर, पाणी फाउंडेशनच्या ॲपवर त्याची एंट्री करत नाहीये. तर अशा सर्व गावकऱ्यांना मला असं सांगायचं की लवकरात लवकर हे काम सुरू करा. कारण शेवटचे आता 3 दिवस जर उरले आहेत आणि त्यावेळेला आपण जर सुरू केलं तर कदाचित अडचण होऊ शकते. त्यामुळे काम झालेलं असेल पण ॲपवरती नसल्यामुळे कदाचित त्यांचे मार्क कमी होतील. त्यामुळे विनाविलंब या कामास सुरुवात करा. क्या बात, बरोबर. ते ऍपचा जर का म्हणजे गावाखेड्यात समजत नाही काही काही लोकांना, तर ते नाही किंवा नेट नसते, तर ते त्यासाठी काही उपाययोजना आहे काय? सिंपल फोन लावायचा ना, फोन करायचा, पाणी फाउंडेशन आहे ना. खरी गोष्ट आहे. म्हणजे जर एखाद्या गावाला ॲप वापरण्यात किंवा नेटवर्क प्राप्त होण्यास कोणतीही अडचण होत असेल तर आपल्या पाणी फाउंडेशनचा जो तालुका समन्वयक आहे त्यांचे नंबर्स तुमच्याकडे आहेतच. त्यांना फोन लावा, ते लगेच येतील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत करतील. पण कामच जर केलं नसेल तर नंबर नाहीच आहे. ते आम्हाला माहितीये. ते स्वतःला सांगा तुम्ही स्वतःला. चला कशाला तुम्हाला आता चालू आहे ऍप. नाही पण भारत आणि गिरीश, आपली टीम तर सज्ज आहे, पण त्याचबरोबर आमचे 2 करेस्पॉन्डंट जे आहेत ते महाराष्ट्रभरात फिरतायत. आमचे 2 गुप्तहेर, अतिशय सुंदर असे लाडके असे गुप्तहेर. ते गुप्तहेर कोण आहेत?
किरण राव आणि आमिर खान हा. ते काय करतायत, कुठे आहेत आपण पाहूया. विदर्भातील उमरखेड तालुक्यातलं एकंबा गाव. मोहाची फुलं गोळा करून त्यापासून दारू बनवण्याचा बहुतांश लोकांचा व्यवसाय आणि हीच दारू पिण्याची गावातल्या अनेक पुरुषांची सवय. या दारूने गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. यातल्याच एक विमलबाई. दारू पायीचं विमलबाईचा नवरा गेला, सतत दारू पियाचा. विमलबाई धडपडत राहायची, सांगायची दारू पिऊ नका, लेकरं आहेत शिकवायला लागते. म्हणजे एक लहान लहान लेकरं असताना एवढं जापा करणं म्हणजे खूप अवघड झालं. मग आता मी एकली, मला पण आई नाही, वडील नाही, भाऊ नाही. विमलताईंच्या गावातल्या सोबती सुशीलाताई यांचाही जोडीदार त्यांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे अर्ध्या वाटेवर सोडून गेला होता. पण वॉटर कप स्पर्धेत या दोघींना स्वतःच्या दुःखावर मात करून गावचा पाणी प्रश्न सोडवण्याची एक संधी मिळाली. या दोघी कधीही शाळेत गेल्या नाहीत, पण तरीही हिमतीने त्या पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी गेल्या. स्पर्धा म्हणजे आम्हाला अडाणी लोकांना काय समजते सर, तर त्याच्यामध्ये आता शिक्षणवाल्यात समजूनच गेलं. पण आम्ही अडाणी आहोत, आम्हाला पण समजल्या गेलं तर आम्हाला समोरच्या शिक्षकानं जसं शिक्षण दिलं तसं आम्हाला समजल्या गेलं का बा LBS काला म्हणतात, CCT काला म्हणतात. प्रशिक्षणावरून परतल्यानंतर या दोघींनी सरपंचांच्या मदतीनं अक्षरशः झपाटल्याप्रमाणे जनजागृती करायला सुरुवात केली. तिकून आम्ही येडे होऊन आलो, आमचं येडं यायला लावून दिलं. आता ते सुद्धा येडे आमच्यासारखे झाले पाण्यासाठी. गावाला सुद्धा त्यांनी वेळ लावलं की बा खरंच आता पाणी 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 पाणीच मिळालं. लोक गावात जोपर्यंत दारू आहे तोपर्यंत गावचा विकास होणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. त्यांनी मुळावरच घाव घातला आणि गावकऱ्यांना जाहीर आवाहन केलं की बा आपण ते धंदा सोडू, आपले दारू काढतेत, बायाला मारपीट करतेत, हे धंदा सोडा, आपण पाण्याच्या मागे लागू. त्याच्या लक्षात बसलं आपलं फुलं नाही असता आपण ही कामं केले पाहिजेत, हे आपल्या फायद्यासाठी आहे. म्हणून सर्व लोकांनी शपथ घेतली की आजपासून आम्ही मोहफुलाला जाणार नाही आणि काम श्रमदान करीन. हा खरंच खूप मोठा निर्णय होता. दारूचा व्यवसाय गावकऱ्यांनी पाण्यासाठी सोडला. विमलताईंनी आणि सुशीलाताईंनी पहिली लढाई जिंकली. आता गावकऱ्यांनी या दोघींपासून प्रेरणा घेऊन त्यांच्यासोबत श्रमदानाला सुरुवात केली. आता जर पाणी जर झालं आमच्या गावाला तर नक्की आमच्या गावाचा विकास होणार आणि आमचं गावाचं चित्र बदलून जाणार. विमल आणि सुशीलाताईंची कहाणी कोणीही प्रेरणा घ्यावी अशी आहे. आणि या दोन कमालीच्या व्यक्तिमत्वांना भेटून त्यांच्यापासून एक नवीन ऊर्जा घेण्यासाठी आले आमिर खान आणि किरण राव. नमस्कार सुशीलाताई, विमलताई नमस्कार. आम्हाला सांगा की मेन काम म्हणजे हे गावचा हे आहे, हे महुआचा फूल कलेक्ट करा आणि दारू बनवायचं. दारू बनवतात, कोणी बाहेर गावला नेतात, कोणी गावात कोणी विकतेत पितेत, बाहेर गावचे येऊन नेतात. म्हणजे आतवरून लपून काहीतरी करून पोट भरायचं पडते गरीबाला, काहीतरी पर्याय करून. मला सांगा की तुम्ही हे कसं विचारलं की आम्हाला हे काम नाही करायचं आहे, आम्हाला पाणीचं काम करायचं आहे. पाणी जर आपल्या गावाला भरपूर झाला साठा तर आपल्या विहिरीला पाणी येते, आपल्या गावात भरपूर पाणी राहते. म्हणजे बाहेर गावाला जायचं काम पडू नाही त्याला, म्हणून हे पाण्याचा शोध लावायचं लईच अशी सर्व गावाची इच्छा आहे. आणि सगळ्यांनी हो म्हणलं आणि बंद केलं. आम्ही म्हणलं आता हे सगळं हे आपण टाकून देऊ आणि जे आम्ही सांगशाल का ते आमच्या महागाई येशाल का, तर ते म्हणले हो भरले सगळे. तर मग हे आम्ही जे फुलं मवा यायचे हे सगळे टाकून दिले. मग आपल्या कामाचं नियोजन आम्ही लावलं. आता तुम्ही पाणलोटचं काम करत आहे हो ना. आणि पण तुम कॉम्पिटिशन मध्ये पण आहे, तर तुम्हाला जिंकायचं आहे का? जिंकायच लागणार तर एवढं केलं, नाही जिंकलं तर एवढं करून. कारण मला शिक्षण नाही तर नाही, पण मी काम करून दाखवतो. म्हणून त्यात ते मुरचंडी गाव म्हणजे आमच्या गावाहून 2 गाव होते मोठे हात ना, तर 2 गाव एवढं आहे. तर ते म्हणायला महिला की तुम्ही 2 महिला काय करणार आहात, तुमचं गाव लहान आहे. मी म्हणलो कासवाची सश्याची जीत पडली म्हणलो. कासवाला चालणं होत नाही ना, सस पळते उड्या मारत, सस तर झोपते निवंतपणानं, मी जोऱ्यात जातो पळत असं म्हणते म्हणलो. आणि कासव काय हळूहळू हळूहळू जाऊन वडाचं झाड जितते आणि त्या वडाच्या झाडाखाली जाऊन मागे फिरून फाते, सस काय येत नाही, कासव केव्हा जाणार आहे म्हणते म्हणलो. तसं आमचं गाव पलती मुरचंडीला मारल तेव्हा तुम्हाला समजल म्हणलो. असं आमची जिद्द आहे, रात दिवस आमचं त्याच्यातच आहे. म्हणजे तुम्हाला जिंकायचं आहे? जिंकायसाठी. छान, शुभेच्छा तुम्हाला, शुभेच्छा तुमच्या गावाला शुभेच्छा. आमच्या हमारे तरफ से आप सबको खूप खूप बधाई. रोज माणूस म्हणून
मोटिवेशन रोजच मिळतंय. म्हणजे प्रत्येक एव्ही बघून सगळ्यांचे डोळे पाणवतात, सतत पाणवतात आणि हे खूप मोठं इन्स्पिरेशन आहे असं वाटतं. आणि याच्यानंतर आम्ही माणसं म्हणून तर समृद्ध होणारच आहे, पण पाणीही नक्की येणार आहे याची खात्री आहे. याच्यामध्ये त्या जेव्हा म्हणत होत्या ना की येडच लागलं, म्हणजे पाण्याचं येडच लागलं, म्हणजे मला असं वाटलं की हे याड ना सगळ्यांना लागलं तर किती छान होईल. म्हणजे कारण हे या येडानेच पाणी येणार आहे आणि ते येड खूप काही शहाणपणाची गोष्ट करून दाखवणार आहे, असं हे वेड आहे. पाण्याच्या प्रश्नाविषयी खरं तर बायकांना जास्त कळतं आणि इथेही एक अशी बाई आहे जिला खूप जास्त कळतं आणि ती विचारी अभिनेत्री आहे. तर अनिता, काय वाटतं ग हे पाहिल्यानंतर? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक आपल्यासाठी सासा आणि कासवाची गोष्ट असते. त्यातनं जे घ्यायचं, नेमकं उचलायचं, त्यांनी ते उचललेलं आहे. आपण काम करत राहायचं. आज नाही, उद्या नाही, परवा, कधी ना कधीतरी हे काम पूर्ण होणार आहे. आणि मला ज्याच्यामुळे कष्ट होतात ते पाणी इथेही येणार आहे. करेक्ट. पाणी फाउंडेशन जेव्हा सुरू झालं होतं मागच्या वर्षी, तेव्हा मला अनेक लोकांनी सांगितलं होतं की श्रमदानातनं काय होणार आहे आणि कोण येणार श्रमदान करायला. त्यापेक्षा शेतकऱ्यांना आणि जिथे प्रॉब्लेम आहे तिथे पैसे द्या ना. पैशांपेक्षा ते ज्ञान देणं महत्त्वाचं आहे. आणि मग ते ज्ञान मिळाल्यानंतर कासवाच्या गतीनं का होईना पण जर काम होणार असेल तर प्रश्न आज नाही पण उद्या, उद्या नाही तर परवा एक दिवस सुटेलच. विमलाताई, सुशीलाताई आणि एकांबा गाव, तुम्हा सगळ्यांना आमचा सलाम. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलया. कुलाळवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलं मे महिन्याच्या सुट्टीतही हसत खेळत बागडत शाळेत येत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे ही सुट्टीतली शाळा शिक्षकांनी नाही, मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन भरवली आहे. आपलं बोलणं झालं की 10 दिवस राहिले आहेत स्पर्धेला. या 10 दिवसात जितकं जास्त काम करता येईल तितकं करा आणि स्पर्धेचे विजेते व्हा. आपलं गाव पाणीदार कराच, पण वॉटर कप ही स्पर्धा सुद्धा जिंकली पाहिजे. मंडळी, सगळीच गावं यात उतरली आहेत, खूप श्रमदान करतायत. पण आता मी तुम्हाला एका अशा गावाकडे घेऊन जाणार आहे जे गाव पहिल्या 10 गावांमध्ये सुद्धा नसेल. म्हणजे ते गाव ही स्पर्धा जिंकणारही नाही आणि हे त्या गावातल्या लोकांना सुद्धा ठाऊक आहे. परंतु त्या गावानं या स्पर्धेपेक्षा काहीतरी मोठं जिंकलंय. काय, आपण पाहूया. पश्चिम महाराष्ट्राच्या कुलालवाडी गावातील जिल्हा परिषदेची शाळा मे महिन्याच्या सुट्टीतही विद्यार्थ्यांनी भरलेली दिसते. आणि आश्चर्य म्हणजे ही सुट्टीतली शाळा शिक्षकांनी नाही, मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन भरवली आहे. कशासाठी? गावाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी. वर्षानुवर्ष पाण्याचा तुटवडा असल्या कारणानं कुलाळवाडीची जमीन नापीक झाली आहे. उदरनिर्वाहासाठी शेतीचा मार्ग नसल्यानं गावातील सर्व तरुण मंडळी ही मजुरीसाठी सतत गावाबाहेर असतात. अशात गावात उरतात ती फक्त लहान मुलं, त्यांचे म्हातारे आजी आजोबा आणि गावातल्या शाळेतले 8 शिक्षक. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेनं या गावाला वेगळं वळण दिलं. पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी गावच्या सरपंचांचा 12 वर्षाचा मुलगा सुशांत हा त्याच्या आईबरोबर हट्टानं गेला. सुशांत वयानं लहान असला तरी त्याला एवढं लक्षात येत होतं की हे प्रशिक्षण काहीतरी वेगळं आहे. त्यानं सर्व प्रशिक्षण त्याच्या वहीत उतरवून काढलं. थिएटरवरती पिक्चर दाखवायची, ती कुठलं ते हायड्रो मार्करचं कसं माप घ्यायचं, चढ उतारचं, ते कंट्रोल बंडिंग, ते असं दाखवायचं. मग त्याच्यातनं सगळं वहीत लिहून घेतलं होतं. प्रशिक्षण घेऊन तो गावी परतला. फेब्रुवारीमध्ये तो एक 2-3 दिवस शाळेला नव्हता. मग शाळेला 2-3 दिवसानंतर आल्यानंतर त्याला विचारलं मी, अरे तू बाळा कुठे गेलतास, 2-3 दिवस तू ॲब्सेंट होतास. मग त्यानंतर त्याने सांगितलं, सर हिवरे कोरेगाव या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला पाणी फाउंडेशनच्या मार्फत 3 दिवस प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या प्रशिक्षणात आपण श्रमदानातून आणि स्थानिक पातळीवर गावाची जी परिस्थिती आहे त्याचा कायापालट कसा करू शकतो याचं पूर्णतः तांत्रिक तसेच भावनिक आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मग त्यानंतर सुशांतला मी म्हणलो की गावातील सर्वांचा सहभाग पाहिजे, तू तुझ्या छोट्या मित्रांना सर्वांना यासाठी प्रोत्साहित कर. मग काय, शिक्षकांचा पाठिंबा मिळाला आणि सुशांतने त्याच्या मित्रमैत्रिणींची कुलालवाडी ब्रिगेड तयार केली. पण गावात पाणलोट उपचार करायचे म्हणजे श्रमदान करावं लागणार होतं. हे ओळखून या कुलालवाडी ब्रिगेडने घरोघरी जाऊन गावकऱ्यांनाही सोबत जोडण्याचे प्रयत्न केले. पण गावात सर्वच म्हातारी मंडळी असल्या कारणानं हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकांना विचारलं, लोक म्हणते तू पहिल्यांदा शाळा शिक, कशाला ह्याच्या माग पडला अशी म्हणायची.
त्यांचं असं मत आहे की या खडकात आपण वृक्षारोपण किंवा पाणी साचण्यासाठी खड्डे जरी खोदले तर त्याचा जास्त काही उपयोग होणार नाही. पण याने खचून न जाता कुलालवाडी ब्रिगेडने आपल्या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली श्रमदानाला सुरुवातच केली. पण आम्ही ठरवले तसं सगळ्यांनी मिळून काम करायचं, गाव सुधारायचं. ही पहिलीच शाळा असेल जिथे मुलं आधी येतात आणि शिक्षक नंतर. आम्ही यायच्या आधी काही मुलं उत्साहाने या ठिकाणी गेटवर उपस्थित असतात. आल्यानंतर आम्ही या ठिकाणी साहित्य सर्व घेऊन, जी साईट आहे ज्या ठिकाणी मार्किंग वगैरे केलं आहे त्या ठिकाणी सर्व मुलांना शिक्षकांना घेऊन जातो. हे काम कठीण आहे, पण शिक्षकांच्या सोबतीने ही मुलं ते पूर्णच करून सोडतात. जमीन खूपच खडकाळ आहे, त्यामुळे मुलं थकतात लवकर आणि मग मुलं थकल्यानंतर तोच खड्डा आम्ही शिक्षक असेल किंवा गावातली एखादी व्यक्ती आली तर त्यामार्फत तो खड्डा आम्ही रोजच्या रोज पूर्ण करण्याचा असा प्रयत्न या ठिकाणी करतो. नाही नाही म्हणता या कुलालवाडी ब्रिगेडने 100 ते 125 मीटरची CCT आणि तब्बल 150 वृक्ष लागवड खड्डे तयार केले आहेत. गावाला पाणीदार करण्याच्या इच्छेनं या विद्यार्थ्यांना असं काही झपाटलंय की ते आता त्यांच्या शिक्षकांचंही ऐकत नाहीत. 2, 3 किंवा 4 घेतो आणि एक खड्डा पूर्ण करतो. काही मुलांच्या हाताला फोडून त्यातून रक्त आलं तरी त्या मुलांनी हार मानलेली नाहीत. आणि एखाद दिवशी आम्ही जर म्हणलं अरे बाळांनो उद्या आम्हाला जमणार नाही, आमची मीटिंग आहे, नाही सर तुम्ही या, तुमच्यापैकी 2-3 तरी आपण सर्व मिळून काम करू, असा मुलांची भावना असते त्यामागं. या लहान लहान मुलांना आत्मभान येत आहे आणि या आत्मभानातून त्यांना त्यांच्या सुंदर भविष्याची स्वप्नही पडू लागली आहेत. पावसाळ्याला मी भिजायला लागली, डब्बी भरायला लागते आणि झाडं उगवायला लागली पडतात. 8 शिक्षक आणि 150 विद्यार्थी यांची ही कुलालवाडी ब्रिगेड कुलालवाडी गावाला पाणीदार तर करेलच, पण आज त्यांच्या या निरागस, कौतुकास्पद आणि प्रामाणिक प्रयत्नांनी लोकांची मनं अगोदरच पाणीदार केली आहेत. स्पर्धेत आम्ही भले क्रमांक मिळो न मिळो, परंतु या मुलांनी सर्व गावकऱ्यांचं आणि परिसरातील सर्व गावांचं मन मात्र नक्की जिंकलेलं आहे. माझ्याकडे शब्द नाही आहेत जितू. जर ही उद्याची पिढी असेल तर आधीच्या पिढीने केलेल्या चुका, आपण निसर्गाचा केलेला ऱ्हास, हे सगळं आता ते कॉम्पेन्सेट करतील आणि ते दुरुस्त करतील. त्यामुळे छान उज्ज्वल आणि मस्त भविष्य वाटतंय भारताचं. भारत, मला सांग तुला काय वाटतं? मला असं वाटतं की बा आपल्या लोकांनी पण या खेड्याकडे आपले मुलं पाठवून मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या उन्हाळी शिबिरात आपल्याला शिकवल्या पाहिजे आणि त्यामुळे जरा सगळ्यांचाच फायदा होईल आणि त्यांना पण जीवन कळेल का बा काय समस्या काय आहेत काय नाही. आणि फायदा हा होईल की गाव आणि शहरातली मुलं जोडली जातील एकमेकांबरोबर निदान या गोष्टीमुळे. मला त्या शिक्षकांचंही खूप कौतुक वाटतं. त्या मुलांना खऱ्या अर्थानं म्हणजे माहिती एका मुलापाशी मिळाली, तो प्रशिक्षण घेऊन आला, पण त्या माहितीचं काय मग करावं त्याचं बरोबर ज्ञान त्यांनी शिक्षकांनी दिलं. ते कॅटलिस्ट झाले आणि मग त्यातनं मुलांना त्यांनी एक प्रयोगात्मक विज्ञान सिद्ध करण्याची संधी दिली. हे असे शिक्षक असतील तर मग मला असं वाटतं की फार चांगल्या पद्धतीचं कॅरेक्टर, चरित्र निर्माण हे होऊ शकतं. आता त्या मुलाचं बोलणं मी ऐकलं ना, म्हणजे ते बोलणं म्हणजे एखाद्या प्रौढ माणसाला पण लाजवेल अशी त्याच्यामध्ये मॅच्युरिटी होती. पण ही मॅच्युरिटी काही अशीच आलेली नाही आहे, तर ती आजूबाजूला त्यांच्या भोगण्यातनं, त्यांच्या अनुभवातून आलेली ती मॅच्युरिटी आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होत असला तरी मला एक सांगावंसं वाटतं की या मॅच्युरिटीमुळेच ते गाव पाणीदार होणार आहे. खरं, ज्ञान मिळवण्यासाठी आणि काम करण्यासाठी वयाची कुठलीही मर्यादा नसते. काम करण्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची असते, कामाविषयीचा हेतू, ती भावना, ती धारणा, आणि ती जर योग्य असेल तर कोणीही वॉटर हिरो होऊ शकतं. असे खरे स्टार्स आपल्याला या कामाच्या निमित्तानं भेटत आहेत. आणखी एका स्टारकडे पाहूया. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू व्हायच्या आधी काही दिवस आटपाडी तालुक्याच्या BDO मीना साळुंखे यांच्या आयुष्यात एक अतिशय दुःखद घटना घडली. त्यांचा जोडीदार त्यांना सोडून गेला. 18 वर्षाचा प्रवास होता. त्या प्रवासामध्ये मला खूप सपोर्ट मिळाला होता सगळ्याच बाबतीत. म्हणजे माझी शैक्षणिक जी काही वाटचाल होती ती पूर्ण त्यांच्यापासून सुरू झालेली होती. आणि मला आत्ता खरोखर त्यांची इथून पुढं त्यांना काहीतरी मी देणं लागत होते आणि ते त्यांना मला द्यायचं होतं असं माझं मत होतं. त्यामुळं आता कोणाला द्यायचं आहे आपल्याला, काय आता कोणाला देण्यासारखं कोणच नाही राहिलं असं. त्यामुळे मग डिस्टर्ब झालेले होते. त्यांच्या निराशेच्या काळात योगायोगाने त्यांची भेट पाणी फाउंडेशनचे कोऑर्डिनेटर सत्यवान आणि संदीप यांच्याशी झाली. त्यावेळेस मी ॲक्च्युली रिझाईन करायचं असं माझ्या डोक्यात होतं, म्हणून मी ऑफिसला आले होते. त्याच वेळेस हे 2 भाऊ, मी त्यांना छोटे भाऊच म्हणते माझे,
ते दोन्ही भाऊ मला भेटले तिथं ऑफिसमध्ये, सत्यवान आणि संदीप. आणि त्यावेळेस मला वाटलं की नाही ठीक आहे, काही न करण्यापेक्षा, घरी बसण्यापेक्षा आपण ह्यामध्ये काम केलेलं चांगलं आहे. त्यावेळेस ठरवलं की आपण करायचं याच्यामध्ये काम, जलचळवळीमध्ये. आणि साळुंखे मॅडमनी या पाण्याच्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. हा कन्सेप्ट त्यांच्या ज्यावेळेस पूर्ण लक्षात आला, त्यांनी पूर्ण अभ्यास केला ना, त्यावेळेस पूर्णपणे म्हणजे आमच्यापेक्षा पण जास्त त्या इन्व्हॉल्व त्यामध्ये आहेत. आता आहे ना, ती लोकच माझ्यासाठी सगळे आहेत असं वाटतं. म्हणजे लोकांमध्ये मिसळणं आणि लोकांच्या बरोबर त्यांचा आनंद जो आहे, किंवा त्यांच्यासाठी आपण एखादी गोष्ट केली तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, अप्रतिम असतो. म्हणजे तो आनंद कोणाला मिळत नसेल असं मला वाटतं. इतका आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर मला होतो. आपल्या विभागाला अशा समर्पित अधिकारी मिळाले आहेत हे पाहून गावकऱ्यांचा उत्साह दुणावलाय. प्रशासनातली कोण अशी दखल नाहीत घेत एवढी जवळून. मॅडमला अगदी आम्ही आता जरी फोन केला तर मॅडम येते येतात लगेच. आमच्या महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठली ओळख नाही. हातपाडी तालुका, दुष्काळी तालुका. ही कलंक जर पुसून काढायचं असेल तर अशा मॅडमसारख्या जलरागिनीच त्यांना खरं तर म्हणलं पाहिजे. जलरागिनीसारखं त्या काम करतायत आता सध्या. साळुंखे मॅडम, वैयक्तिक दुःखाला बाजूला सारून तुम्ही करत असलेल्या या लोकहिताच्या कार्याला आमचा सलाम. पाणी कसं येईल हे शोधता शोधता, या प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता किती उत्तरं मिळतात लोकांना आणि कशी कशी मिळतात हे सरप्राइझिंग आहे. म्हणजे ह्याला काही मोजमाप नाहीये, ह्याला काहीच मापदंड नाहीये, काहीच नाहीये. डोळ्यातल्या पाण्याचा उपयोग त्यांनी पाणी शोधण्यासाठी ते करून घेतलं. आणि मला म्हणजे असं झालं की पाणी शोधतोय पण जगण्याचा अर्थच तिनं शोधलाय. तर मला तो हा जगण्याचा जो तिचा सगळा अस्तित्वाचा आणि तिचा जो सगळा अट्टाहास, सगळं ते जे तिचं झगडणं आहे, तिचा तो अर्थ शोधणं आहे, हे मला अत्यंत म्हणजे खूप म्हणजे त्याला फार त्यांनी आनंद दिला. त्यांनी फार, मी काय म्हणतो त्याला, आपण आतून हालतो ना तसा मला वाटलं त्याचं. आपलं दुःख बाजूला सारून समाजाप्रती प्रवाही होणं आणि तो ओलावा जपणं हेच तर खरं माणुसकीचं लक्षण आहे. आणि पाण्याचं सुद्धा बघा ना कसं आहे, पाणी प्रवाही होतं, जाता जाता कुठेतरी झिरपतं, तिथे ओलावा देतं आणि समृद्ध करून जातं. तर आता या आंदोलनाचा हा प्रवाह पाण्यासोबत खूप काही देतोय. लोकांना ओलावा देतोय, त्यांना समृद्ध करतोय, आपल्या जीवनाचा अर्थ नव्यानं समजवून सांगतोय. अशाच काही गोष्टी घेऊन परत येतोय. घेऊया एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुफान आलं या. मी त्यांना बेसिक प्रश्न केला की तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना म्हणताय की तुम्ही कामाला या म्हणून, जे मजूर आहेत त्यांच्या, बट तुम्ही स्वतःच्या बायकांना घरात ठेवताय आणि दुसऱ्यांच्या बायकांना बाहेर काढताय. मी थोडस त्यांना रागात बोलली होती त्या दिवशी, बट त्यांनी त्याचं पॉझिटिव्हिटी घेतली आणि या सर्वांना बाहेर आणलं. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात तुफान आलया. पाणी काय काय करू शकतं. पाणी परिवर्तन घडवू शकतं आणि ते परिवर्तन आपल्या आयुष्यात असलेल्या, आपल्या समाजात असलेल्या आया बहिणींच्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं. विशेष करून महिलांच्या आयुष्यात सुद्धा घडू शकतं. कसं पाहूया. विदर्भातील उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर गाव, एकेकाळी पाणीदार असलेले हे गाव आज पाण्यासाठी झुंज देत आहे. 15-20 वर्षापूर्वी 30-40 फुटावर जे पाणी राहत होते विहिरीला, आज तुमची 70-80 फुटावर गेले तरी पाणी भेटत नाही. आणि बोर तर 400-500 फूट खाली गेले तरी तुम्हाला पाणी भेटत नाही. आणि आज हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत आहेत कृष्णापूरच्या महिला. पण हा पुढाकार नेहमीपेक्षा वेगळा आहे. आमच्या गावामध्ये पाटीलकी खूप मोठ्या प्रमाणात आहे. असं कोणता छोटा मोठा प्रोग्राम असला तरी आम्ही सहसा निघायचं नाही. आम्हाला घरात राहणं, फक्त उठणं, सकाळी कामं करणं आणि घरचं स्वयंपाक करणं, लेकरांना सांभाळणं, याच्या व्यतिरिक्त काहीच माहिती नव्हतं. पण वॉटर कप स्पर्धेचं प्रशिक्षण घेऊन गावात परतलेले कृष्णापूरचे ग्रामस्थ आशिष नलावडे यांनाही कळून चुकलं होतं की गावाचा पाणी प्रश्न सोडवणं हे महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरापासूनच सुरुवात केली. सदैव म्हणे चला कोणीच येत नाही, आधी आपण आपल्या घरापासून सुरुवात करायची. मग आम्ही 1-2 मेन जे पुरुष आहेत त्यांच्या घरच्या सगळ्या महिला निघायलो. गावातील इतर पुरुषांची सुद्धा सोबत मिळाली. माझी मिसेस, मी तिला घरी कन्व्हिन्स केले की आपल्याला बायकांना पुढे करावं लागणार आहे. तिला म्हणून तू जोपर्यंत सुरुवात करणार नाही तोपर्यंत बाकीच्या बायकांना वाटेल की बाई आपण कशाला जायचं. आणि गावानं एक पुरोगामी पाऊल टाकलं. महिला घराबाहेर पडल्या. मेन म्हणजे पाटलीन बायांनी स्वतः लाज बाजूला ठेवून हे कामं करायला, श्रम करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी श्रम करता पाहून दुसरेही त्यांच्याकडे बघून दुसरेही येत आहेत. आज गावात महिला आणि पुरुष दोघे बरोबरीनं श्रमदान करतायत.
या पाण्याच्या कामासाठी महिलांचा उत्साह दांडगा आहे. आम्ही 8-8:30ला तिथं गेलो. तिथून कामाची सुरुवात केली. एवढा उल्हास येत होता, आम्हाला भूकसुद्धा लागली नव्हती. असं वाटत होतं की अरे भरपूर अजून काम करावं. हिम्मत करून प्रयत्न केला आणि घरी गेल्यावर असं वाटलं मला किती त्रास होईल, पण काही नाही. दुसरा दिवस कधी येईल आणि कधी सकाळून मी कधी जाईन याची उत्सुकता खूप होती मला. हे पुरोगामी पाऊल टाकणाऱ्या कृष्णापूरमधल्या महिलांना भेटायला पोहोचले आमिर खान आणि किरण राव. तुमचा गावमध्ये काय नॉर्मली काय होतात? तुम्ही बाहेर जाते काम करते की घरात राहतात? मुळात कसं होतं, आमच्या पाटील समाजामध्ये पाटलांच्या बायका घराच्या बाहेर निघतच नव्हत्या. फक्त त्यांचे वैयक्तिक माहेरी जाणं किंवा मग कुठं प्रोग्राम असेल तर तेवढ्या पुरतच मर्यादित होतं त्यांचं बाहेर निघणं. अक्षरशः असं होतं की जवळपासच्या त्यांच्या गावातल्या महिलांची एकमेकांशी ओळख सुद्धा नव्हती. तर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही बाहेर निघायलो, एकमेकांशी संवाद साधलो, मन जुळायली आमची. खूप छान एकतर गावाची सुधारणा पण व्हायली आणि एक माणसांची मन एकमेकांच्या जवळ यायले, हे महत्वाचं आहे. हे निर्णय कशी घेतला तुम्ही? कसं झालं? कसं झालं? मेन म्हणजे मिस्टर माझे ट्रेनिंगला गेले होते. त्यांचं नाव काय? आशिष विठ्ठलराव मला. आशिष. 4 दिवस त्यांनी तिथं ट्रेनिंग घेतली आणि एवढ्या उत्साहामध्ये ते रिटर्न आले आणि आम्हाला करायचंच काहीतरी. आणि रोज काय झालं काय नाही ते घरी येऊन सांगत होते. त्यामुळे मला एवढी इच्छा निर्माण झाली की आपण पण काहीतरी करू शकतो. आणि ही पल्लवी. आणि इथे आमिर आणि किरण यांची ओळख झाली परभणी जिल्ह्यातल्या सेलू गावच्या डॉक्टर पल्लवी बोरुळे यांच्याशी, की ज्यांनी पाणी फाउंडेशनचं प्रशिक्षण घेतलं होतं. आशिष यांच्या विनंतीवरनं त्या खास कृष्णापूरला आल्या आणि त्यांनी महिलांना घराबाहेर पडण्यासाठी प्रोत्साहित केलं. तर मी स्वतः एक पाटील, त्यामुळे मला माहिती आहे की पाटलांच्या बायकांची कंडिशन काय काय असते. त्यांना इव्हन म्हणजे जसं घरी कोणी पाहुणा आला तर त्यांना खिडकीतून बघावं लागतं, ते डिरेक्टली जाऊ शकत नाहीत समोर. तर मग त्यानंतर मग मी ह्यांच्या गावात आली तर ते मला म्हणे की तुम्ही आमच्या गावातल्या बायकांना बाहेर काढा. मी त्यांना बेसिक प्रश्न केला की तुम्ही कधी हा विचार केला का की तुम्ही तुमच्या बायकांना बाहेर काढणार आहात? तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांना म्हणताय की तुम्ही कामाला या म्हणून, जे मजूर आहेत त्यांच्या, बट तुम्ही स्वतः पाटील आहे, तुम्ही स्वतःच्या बायकांना घरात ठेवताय आणि दुसऱ्यांच्या बायकांना बाहेर काढताय. मी थोडस त्यांना रागात बोलली होती त्या दिवशी, मला भीती वाटत होती काय होईल की नाही, बट त्यांनी त्याचा पॉझिटिव्हिटी घेतली आणि या सर्वांना बाहेर आणलं. सब लोग बाकी के जो गांव हैं वो आप लोगों से बहुत प्रेरणा लेंगे और हमने देखा है कि जिस गांव में महिला जो है वो आगे आके काम करती है ना, वो गांव का बहुत निर्माण होता है, बहुत अच्छा काम होता है उसका. तो आप सबको शुभेच्छा, धन्यवाद, शुभकामनाएं और ये पानी का जो काम कर रहे हैं ये बहुत सफल हो. आप सबको सुख और समृद्धि मिले. थैंक यू. पाणी ह्या प्रश्नाभोवती किती सामाजिक, सायकोलॉजिकल, म्हणजे मला असं वाटतं की मानसशास्त्रीय, सोशोलॉजिकल सगळे किती पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत त्याला, की त्यांचं मानसिकदृष्ट्या त्यांना मैत्रिणी मिळाल्या, त्यांना आनंद मिळाला, हे एकीकडे तो त्याचा असेल, दुसरीकडे सोशली त्या सगळ्या बाहेर आल्या आणि घराच्या बाहेर पडल्या आणि काहीतरी करू इच्छितात. म्हणजे किती त्याला वेगवेगळे कंगोर आहेत असं मला वाटतं. आणि बायकांचं तर आपण कौतुक करतोच आहोत, परंतु मला मुद्दाम आशिषचं पण इथे कौतुक करावं असं वाटतं की त्याला पण असं वाटलं की आपल्या बायकोने बाहेर जावं, काम करावं, आणि ती गेली तर अनेक बायका पुढे येतील. नाही, आणि मुळात मला काय वाटतं की बायकांनी घराबाहेर पडायचं की नाही हा पुरुषाचा निर्णय कसा काय असू शकतो? बरोबर. हा सर्वस्वी त्या बाईचा अधिकार आहे. होय, मला असं वाटतं म्हणजे या बायकांचं कौतुकच आहे घराच्या बाहेर पडल्यात, पण आता ना ह्याच्यातनं एक वेगळा संवाद निर्माण होईल. म्हणजे आधी कसं खेड्यापाड्यात दुपारी काही कामधंदे नाही सर, त्याच्यामुळे कसं होतं की 4-5 बायका जमल्या का मग समजले का तुला काय झालं, रात्री मारलं म्हणे तिला नवऱ्यानं, पिऊन आला होता, सगळं बोगस कारभार असं. आता काय चर्चा होतं बायकाच्या, 22 CCTV खोदले म्हणे बाई. 22 नाही 24 झाले. काय सांगतो मला माहितच नाही. 2 कधी झाले, तू गेली 2 झाले. आता चर्चा अशा 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 50 खंडे खोदले मी, 50 खंडे. या निमित्ताने एक गोष्ट अशी म्हणावीशी वाटते की सावित्रीबाई फुलेंचं नाव आपण विद्यापीठाला देतो, परंतु त्यांनी जे काम केलंय ते आचरणात आपण आणण्यासाठी थोडेसे कचरतो, पण या निमित्ताने याची सुरुवात झाली. काय प्रतीक्षा ताई? खरंय, खरे खूप खूप मोठं काम करताय तुम्ही, आणि तुम्ही ही जी मशागत करतायत ना त्याची फळं लहान सहान नाही आहेत.
गिरीश, आपल्या पाणी फाउंडेशनच्या ज्या प्रशिक्षणार्थी आहेत ना, हिरावती ताई, त्यांच्या 2 ओळी सांगू का मी? मला आठवतात. जरूर जरूर. झाली मशागत आता काम पाऊस करील, झाली मशागत आता काम पाऊस करील, त्याचं आगमन होता मुठ धान्याची सोडील. बीज रुजता पोटात कुस उजविल तिची, बीज रुजता पोटात कुस उजविल तिची, कोंभ हिरवा कोवळा ओटी सजवेल तिची, ओटी सजवेल तिची. या जमिनीची जर ओटी भरली गेली ना गिरीश, तर आपल्याला कायमची समृद्धी येणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना, तायांनो, बहिणींनो, अक्कांनो, खूप खूप शुभेच्छा. धारणी तालुक्यातल्या घोटी गावात एक चमत्कार घडलाय. ना पाऊस पडला ना टँकर आले, तरीही गावात पाणी दिसू लागलंय. आज या विहिरीला 25 फूट पाणी आलेलं आहे. विहिरीलाच नाही तर या बाजूने जो हातपंप दिसतो त्या हातपंपाला सुद्धा पाणी आलेलं आहे. आला मंतर कोला मंतर जला आजा अंदर दिखाऊंगा एक जादू, इतनी सी टोकरी में से निकलेगा 50 फीट का सांप, बच्चे के मुंह से निकलेगी रेल की भाप. काय तब्येत वेळ ठीक आहे? ताप बीप नाही ना आला? अरे जादू दाखवणार आहे. जादू? आपण तुम्हाला जादू दाखवणार आहे. तुला मी म्हणलं होतं उन्हात फिरू नको. मग लागलं ऊन लागलं. खरंच जादू दाखवणार आहे मी तुम्हाला. एक गाव असं आहे बरं का, तिथं पाऊस ना पाणी, कोरडी पडलेली विहीर, त्या विहिरीत अचानक पाणी आलं आणि विहीर तुडुंब भरली. चले. अरे भरली. अरे जादू आहे. जादू. शोष खड्डा, सोकपीट, जलसंधारणाचा असा एक उपचार की जो स्वयंपाकघर आणि न्हाणी घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याला शुद्ध करून पुन्हा वापरण्यालायक बनवतो. जे पाणी इथे तिथे पसरून दुर्गंधी आणि आजार पसरवतं व अंतिमतः बाष्पीभवन होऊन आपल्या हातून निसटून जातं, त्या पाण्याला हा शोष खड्डा कान पकडून पुन्हा जमिनीत टाकतो व पुनर्वापरासाठी योग्य बनवतो. म्हणूनच याला मॅजिक पीट असंही म्हणतात. घरालगत करण्यात येणारा हा शोष खड्डा तंत्रशुद्ध पद्धतीने कसा बनवावा हे सविस्तर समजावून सांगणारी फिल्म तुम्हाला पाणी फाउंडेशनच्या वेबसाईटवर आणि पाणी फाउंडेशनच्या ॲपवर पाहायला मिळेल. ही फिल्म पाहून धारणी तालुक्यातील घोटी गावाला हे लक्षात आलं की बाकी जलसंधारणाचे उपचार तर पाऊस पडल्यानंतर पाणी देतील, पण हा एक असा चमत्कारी उपचार आहे की जो पावसाशिवायही पाणी देऊ शकतो. आणि गावाने संकल्प केला की गावातलं प्रत्येक घर हा शोष खड्डा तयार करील. होळीच्या सणावर होणाऱ्या खर्चात गावानं आखडता हात घेतला. ती होळी एक मुद्दा म्हणजे मेन त्योहार आहे, ते मुख्य त्योहार म्हणते आम्ही. त्या मुख्य त्योहारात आमचे जे शोष खड्ड्यात 1000 रुपयेपर्यंत खर्च येत असता. पण लोकांनी असं मनात निश्चय घेतला की बा आपण यावर्षी होळी म्हणजे कमी स्वरूपात म्हणू, लाडू खाल्ला नाही तर चालेल, आपल्या लेकरा बाळाला कपडा घेतलं नाही तर चालेल, आपण पहिले शोष खड्डा पूर्ण करू. या ग्रामस्थांनी ती संधी बघून होळीसाठी मुलांना कपडे न आणता, होळीसाठी अधिक खर्च न करता जी टाकी पाहिजे ती टाकी यांनी 350 रुपये टाकी खर्चानं आणली आणि गावानं शोष खड्डे बनवायला सुरुवात केली. अचूक मार्किंग आणि योग्य नियोजन याच्या जोरावर गावातल्या प्रत्येक घरामागे एक असे तब्बल 186 शोष खड्डे घोटी गावात तयार झाले. या गावावरून फिरलेल्या या जादूच्या कांडीची खरी जादू लवकरच घोटी गावात दिसली. कडक उन्हाळ्यातही गावातल्या विहिरींना पाणी लागलं. प्रत्येक घरी शोष खड्डा तयार केला. शोष खड्ड्यात तयार केल्यानंतर त्यांच्या घरातलं जे पाणी आहे ते पाणी ते जमिनीतच त्या शोष खड्ड्यातच टाकण्यात आलं. जमिनीत मुरल्यामुळे आज या विहिरीला 25 फूट पाणी आलेलं आहे. विहिरीलाच नाही तर ह्या बाजूने जो हातपंप दिसतो त्या हातपंपाला सुद्धा पाणी आलेलं आहे. या शोष खड्ड्याचा गावाला आणखी एक फायदा झाला. म्हणजे बाहेर झोपते म्हणजे पहिले असं होता की ते मच्छर चावत असतात, मच्छर पैदा कुठं होत असते. पण या वर्षी असं झालं की मनुष्यसुद्धा शांतपणे रात्री झोप घेऊ लागले. गावात खरंच चमत्कार झाला आणि या मॅजिक पीटचं मॅजिक गावकऱ्यांनी याची देही याची डोळा अनुभवलं. प्रत्येक गावामधल्या प्रत्येक घरी का नाही होत पण शोष खड्डा? तर आता आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या या वॉटर कप स्पर्धेमध्ये हजारो घरांमध्ये हे ऑलरेडी लावण्यात आले. म्हणजे मी म्हणेन की जवळजवळ प्रत्येक आपल्या स्पर्धक गावाने हे एक काम तरी पूर्ण केलेलं आहे. नाही तर एरवी काय होतं की गावामध्ये अशा त्या नाल्या असतात, त्या नाल्यामध्ये ते उघड ते वाहतं आणि त्या नाल्यामध्ये कुठे ना कुठेतरी ते थांबतं तुंबतं. मग त्याच्याभोवती माशा, मच्छर, डास, त्याच्यामुळे होणारे मलेरिया. म्हणजे सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे घोटी गावामध्ये हे शोष खड्ड्याचं काम पूर्ण झाल्यानंतर
अचानक लोकांचं स्वास्थ्य सुधारलं. म्हणजे डॉक्टरांना काम नाही. तरी आमच्या जावयाने सुट्ट्या काढल्यात. तरी म्हटलं आमच्या जावयाने सुट्ट्या का काढल्या? आमच्या जावया डॉक्टर आहे तिकडे धरणीला. सुट्ट्या काढल्या त्याच्यामुळे. मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो एक गंमत. जीतू सारखं काय चाललंय? मी जादूगार आहे, त्यामुळे मी तिथनं इथे येऊ शकतो. सर्वदूर माझा संचार आहे. मित्रांनो, हे झालं फक्त शोषखड्ड्यांचं. बाकीचे उपचार करून तर पहा. जलसंधारणाचे पाणीच पाणी येईल. कारण आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य. पण तुम्ही उद्यापर्यंत थांबू नका. मी असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा तुफान आलया. पाटसांगवी गावातल्या गावकऱ्यांनी एक वेगळाच रेकॉर्ड करायचं ठरवलंय. दिवस असो वा रात्र, गावात एकही क्षण कुदळ फावडं खाली ठेवलं जात नाहीये. आणि हे असंच अखंडपणे 22 मे पर्यंत चालू राहणार आहे. मंडळी, जग कोण बदलू शकतं, शहाणा माणूस की वेडा माणूस? नाही, असे गोंधळून जाऊ नका. बघूया एक छोटीशी फिल्म. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगानं पाणी फाउंडेशनशी जोडल्या गेलेल्या अनेक कोऑर्डिनेटर्स पैकी एक राजा भाऊ. गेल्या वर्षी पाटोदा गावाने जी अखंड श्रमदानाची ज्योत लावली होती, त्यात राजा भाऊ आघाडीवर होते. आम्ही ज्या वेळेला पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला गेलो होतो आंबेजोगाईला, त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्हाला सांगायचे की बाबा राजाभाऊ कदम यांनी 21 दिवस अखंड श्रमदान केलं. पाटोद्या गावचे ह्यांचा व्हिडिओ म्हणजे पूर्ण आता जेवढे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते दाखवलं जातं, हे केलं जातं. मग ह्याच्यापासून आम्हाला एक प्रेरणा मिळाली. राजा भाऊंपासून प्रेरणा घेऊन पाटसांगवी गावच्या गावकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं ठरवलं. राजाभाऊंचं नाव सांगितलं जाते, मग आपलं देखील नाव कुठंतरी सांगितलं पाहिजे किंवा काय आपल्या गावाचा देखील कुठंतरी उल्लेख आला पाहिजे. मग असं डोक्यामध्ये आल्यानंतर आम्ही विचार केला बाबा आपण देखील अखंड श्रमदान करूया. पण गोष्टी हव्या तशा घडल्या नाहीत. 7-8 दिवस झाले आमचे अखंडचे. पोरांचं शेड्यूल बिघडायला लागलं. ताण आल्यावर आम्ही म्हणलं आता बंद करू. मग आम्ही राजभाऊला फोन केला. नाही म्हणलं हे आम्ही काय पाकाळोत, आम्ही आता बंद ठेवतोय ही. ते म्हणले नाही नाही बंद ठेवायचं नाही म्हणले, चांगले चालू राहू द्या म्हणले. मी आहे म्हणले, मी स्वतः 24 तास गावात काम करतो. आणि राजा भाऊ स्वतः कुदळ फावडं घेऊन मैदानात उतरले. 10 वाजता आले. 11 वाजल्यापासून म्हणले तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे. मग 11 वाजता त्यांनी टेकाव हातात घेतला. म्हणले आता मी उद्या सकाळी 11लाच खाली ठेवणार आहे. मग असं 24 तास अखंड श्रमदान आमच्या ठिकाणी राजाभाऊ कदम यांनी केलं होतं. पाटसांगवी गावात येऊन राजाभाऊंनी केलेलं हे 24 तासाचं अखंड श्रमदान गावाचं चित्र बदलवणारं ठरलं. आज गावकऱ्यांनी राजाभाऊंचा 21 दिवसांच्या अखंड श्रमदानाचा रेकॉर्ड तर तोडलाच आहे, पण त्याहूनही पुढे जात स्पर्धा संपेपर्यंत अखंड श्रमदान करण्याचा निश्चयही केलाय. डॉक्टर अविनाश पवार सरांनी अखंड श्रमदानाचं रोपटं आमच्याकडे दिलं की हे लावा म्हणून. आम्ही ते लावलं आणि यावर्षी पाटसांगवीमध्ये ते रोपटं मोठं करण्याचं काम हे पाटसांगवीकर करतायत सध्या यावर्षी. मला खूप अभिमान वाटतो राजाभाऊंचा आणि इनफॅक्ट पाणी फाउंडेशनच्या टीमच्या सर्व समन्वयकांचा, प्रशिक्षकांचा. किती इतकं मोठं उदाहरण निर्माण करतात सर्वांसाठी. मला वाटतं हे फारच ग्रेट काम आहे. हे वेड असल्याशिवाय ते होऊ शकत नाही. कबीरांचा एक दोहा आहे, आठवला म्हणून सांगतो माणसावरून, की कबीर म्हणतात की पशु की बनत आहे पनैया. पनैया म्हणजे चप्पल. पशु मेला तर त्याच्या चामड्यापासून चप्पल बनते. पशु की बनत है पनैया नरका कुछ न होए. पशु की बनत है पनैया नरका कुछ न होए, नर करनी करे तो नरका नारायण होय. क्या बात. तर हा वेडा माणूस पेटून उठला. कशामुळे? मातीच्या ओढीनं, समाजाविषयीच्या प्रेमानं. त्याच्या वेडातून तो आपल्यासारख्या अनेक लोकांना शहाणपण शिकवतोय. त्याच्या हातात काय होतं? काहीच नाही. होते फक्त स्वतःचे 2 हात. कुणाही पुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये म्हणूनच आपल्याला निसर्गानं हे 2 हात दिलेले आहेत. मना माझी जागो तुझा जगन्नाथ, मना माझी जागो तुझा जगन्नाथ, करशील मात जगावरी. तुझ्या हाती आहे अनाथांचा नाथ, तुझ्या हाती आहे अनाथांचा नाथ. तेच 2 हात कृपा त्याची. येता वेळ तुझ्यावरी कसा धावेल श्रीहरी, येता वेळ तुझ्यावरी कसा धावेल श्रीहरी. देव तुझ्याच अंतरी वसूनी आहे. तर मंडळी, निरोप घेतो. आपण भेटूया पुढल्या आठवड्यात याच ठिकाणी याच वेळी. माझ्या या सर्व सहकाऱ्यांसोबत पाहायला विसरू नका तुफान.